Okay, students, now we are going to learn about the quadrilateral and its elements or its parts. Okay, अध्ययन निष्पत्ती काय लक्षात घ्या. हे झाल्यानंतर आपल्याला चौकोनाचे घटक ओळखता यायला पाहिजेत आणि चौकोनाच्या कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. त्यावरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करता यायला पाहिजेत. ओके, त्यावर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करता यायला पाहिजे. We should identify the elements of quadrilateral as well as we should solve the problems depending upon the properties of sum of all angles of a quadrilateral is 360 degree. ओके, चला आठवूया. लेट अस रिमेंबर यामध्ये काय दिलेले पाहू. ओके, यामध्ये काय दिलेले त्याचा विचार करू आपण. कागदावर ABCD हे 4 बिंदू असे घ्या की कोणतेही 3 बिंदू नैकरेषीय असतील. नैकरेषीय म्हणजे काय? एकाच रेषेवर नसलेले. द पॉइंट्स विच डू नॉट लाय ऑन द सेम लाईन आर कॉल्ड एज, त्याला आपण नॉन लिनियर पॉईंट्स म्हणतो, नॉन कोलिनियर पॉईंट्स म्हणतो. ते बिंदू एकमेकांना जोडून एक बंदिस्त आकृती तयार करायची आहे, बरोबर. मात्र कोणतेही 2 बिंदू जोडले तर उरलेले 2 बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असावेत, त्या रेषेच्या एकाच बाजूला असावेत, असले पाहिजेत. ओके, मग यासाठी आपण काय घेतले? पॉईंट घेतलेले आहेत. ABC आणि D हे 4 पॉईंट घेतलेले आहेत आणि हे 4 पॉईंट आपण जोडतोय. पहा, AB जोडला, त्यानंतर B आणि C जोडला, CD जोडला आणि D आणि A जोडला. तर आपल्याला काय मिळाली? एक क्लोज फिगर मिळाली. आपल्याला काय मिळाली? एक क्लोज फिगर मिळाली. याला काय म्हणतो आपण? क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो. याला काय म्हणतो आपण? क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो. ओके, मात्र कोणतेही 2 बिंदू जोडले तर उरलेले 2 बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असावेत. दिलेले नियम पाळून तयार झालेल्या आकृतीला चौकोन म्हणतात. म्हणजे या प्रकारचे जर नियम पाळले तर त्याला आपण चौकोन असं म्हणतो. दिस क्लोज फिगर इज कॉल्ड एज क्वाड्रिलॅटरल. याप्रमाणे जर आकृती तयार केली तर त्याला आपण काय म्हणतो? क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो. लक्षात घ्या, क्वाड्रिलॅटरल कसा असतो? याप्रमाणे जे आकृती दाखवले आपण असा असतो. जर आपण ABCD जर जोडले तर आतमध्ये त्याचा कोणताही भाग गेला नाही पाहिजे. इट इज द कॉन्व्हेक्स फिगर, कॉन्केव्ह फिगर नसेल, लक्षात घ्या. इट इज अ कॉन्व्हेक्स फिगर आणि बंदिस्त आकृती असली पाहिजे. इट शुड बी क्लोज्ड बाय 4 साइड्स, 4ही बाजूने ती बंदिस्त असली पाहिजे. मग आता चौकोनाला नाव द्यायचे. हाऊ टू गिव्ह द नॉमिनेशन टू द क्वाड्रिलॅटरल. चौकोनाला नाव द्यायचं. नाव द्यायचं म्हणजे काय? चौकोनाला नाव देताना त्याच्या कोणत्याही शिरोबिंदूपासून सुरुवात करून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने उरलेल्या शिरोबिंदूची नावे लिहिता येतात. अशा प्रकारे प्रत्येक चौकोनाला वेगवेगळ्या 8 प्रकारे नाव देता येते. पाहता आपण इथं विचार करू. इफ यू स्टार्ट फ्रॉम ए पासून जर आपण सुरुवात केली, जर आपण क्लॉकवाईज गेलो, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर गेलो तर काय होईल? वी विल गेट द क्वाड्रिलॅटरल ADCB. पहिला येईल ADCB. एच सुरुवातीचा घेतला आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जर गेलो तर काय येईल? क्वाड्रिलॅटरल ABCD. ओके, बी सुरुवातीला घेतला तर काय येईल? क्वाड्रिलॅटरल BADC आणि क्वाड्रिलॅटरल BCDA. Similarly, if you take C as the starting point, then you will get quadrilateral CBAD and quadrilateral CDAB. आणि डी सुरुवातीला जर घेतला तर क्वाड्रिलॅटरल DABC आणि क्वाड्रिलॅटरल DCBA. या 8 नावांपैकी कोणत्याही नावाने आपण त्या क्वाड्रिलॅटरलचं नाव देऊ शकतो. पण क्वाड्रिलॅटरलचं नाव देत असताना काही विद्यार्थी काय करतात? ADBC चालणार नाही, सिक्वेन्स सोडायचा नाही. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जा, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जा. ADBC चालणार नाही, ABCD चालेल, ADCB चालेल. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सलग जायचं. दॅट मीन्स आयदर यू गो बाय दिस वे. हे पहा, इथून सुरुवात केली, असं जा इथपर्यंत यायचं, किंवा असं जा परत जागेवरती यायचं. शेवटचा पॉईंट D आहे.
इथून सुरुवात केली DCBA इथपर्यंत या, किंवा उलटी सुरुवात केली DABC असं जा. फक्त जात असताना काय लक्षात ठेवायचं आहे, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जा किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जा. पण आपलं जे आकृती आहे ती आकृतीचं नाव देत असताना कधीही क्वाड्रिलॅटरल ADBC असं द्यायचं नाही. सलगता असली पाहिजे, सलगता असली पाहिजे. ADBC असं चालणार नाही. ओके, नाव यू शुड अंडरस्टँड. आता तुम्हाला ते कळलं असं नाव कसं द्यायचं. ओके, ठीक आहे. तर पहा, इन क्वाड्रिलॅटरल ABCD, चौकोन ABCDमध्ये आता ABCD आपल्याला डायग्राम दाखवलेले आहे. चौकोनाच्या लगतच्या बाजू, these are called as adjacent sides. These are called as adjacent sides. Which are the adjacent sides? Side AB and side AD. Side AB and side AD are the adjacent sides. म्हणजे ॲडजस्टंट याचा अर्थ काय, लगतच्या, एकाला जोडून असलेल्या. आणि ओळखायचं कसं सोपं आहे पहा, त्या दोन्हीमध्ये त्या दिलेल्या बाजूंमध्ये एक पॉईंट हा कॉमन असतो. वन पॉईंट इज कॉमन इन द ॲडजस्टंट साइड्स. लगतच्या बाजूंमध्ये एक बिंदू कॉमन असतो. ओके, दॅट मीन्स इन साइड AB and AD point A is common, so these are the adjacent sides. Inside CD and side AD, again D point is common. Okay, D point is common. Inside BC and side CD, again point C is common. Side BC and side AB, point B is common. Inside AB and side AD, point A is common. That means in adjacent sides one point is common. इथं कॉमन आहे, बरोबर. such sides are called as adjacent sides. म्हणजे ओळखायला किती सोपे का नाही. आता सम्मुख बाजू, opposite sides, these are called as opposite sides of the quadrilateral. Side AB and side CD, if you see in this case there is no common point between them. या साईडमध्ये, ज्या पहिल्या साईडमध्ये प्रत्येक साईडमध्ये कॉमन पॉईंट आहे, बट इन दिस केस देर इज नो कॉमन पॉईंट बिटवीन देम. AB वेगळा आहे, CD वेगळा आहे, म्हणजे त्यांचा काही संबंध नाही. सच साईड्स आर अपोजिट टू इच अदर. साईड AD अँड साईड BC, दीज आर अपोजिट टू इच अदर. म्हणजे दिस इज BC, दिस इज AC, दीज आर अपोजिट टू इच अदर. सिमिलरली साईड AB अँड साईड DC, दीज आर अपोजिट टू इच अदर. ओके, हां. आता इथंच जर आपण पाहिलं, साइड AB and AD, this is side AD and this is side AB. These two sides are having the common point A. So these two sides are adjacent sides, and side AD and side BC, these are not having the common point, so these two sides are opposite sides. आता तुम्हाला हे समजलं असेल. ओके, चला पुढे जाऊयात आपण. आता चौकोनाचे लगतचे कोन आणि सम्मुख कोण विचार करायचा आहे. लगतचे कोण म्हणजे काय, जसं आपण ॲडजस्टंट साईड्स पाहिल्या होत्या तसेच ॲडजस्टंट अँगल, शेजारी शेजारी असलेले अँगल. आणि समोरचे कोण म्हणजे अपोजिट अँगल्स. समोरचे कोण म्हणजे अपोजिट अँगल्स. नाव सी हिअर इन द डायग्राम. ओके, सी इन द डायग्राम, अँगल A and angle D, these two angles, angle A and angle D, these two angles. angle A नंतर लगतचा असलेला अँगल आहे D, म्हणून त्याला म्हणायचं ॲडजस्टंट अँगल. सिमिलरली अँगल A चा आणखी एक अँगल आहे अँगल B, बरोबर. अँगल A चा आणखी एक अँगल आहे अँगल B. दॅट मीन्स अँगल D अँड अँगल A आर द ॲडजस्टंट अँगल्स ऑफ अँगल A. Angle D and angle B are the adjacent angles of angle A. Similarly, if we see angle B चा जर विचार केला, angle A and angle C are adjacent angles of angle B. angle C चा जर विचार केला तर angle B and angle D are the adjacent angles, बरोबर. म्हणजे शेजारचे असलेले जे अँगल्स आहेत त्यांना म्हणायचं adjacent angles. That means every angle has two adjacent angles. एव्हरी अँगल हॅज टू ॲडजस्टंट अँगल. म्हणजे अँगल सीचा जर विचार केला तर त्याला अँगल डी हा एक आहे आणि अँगल बी हा एक ॲडजस्टंट अँगल आहे. असे दोन ॲडजस्टंट अँगल्स असतात. ओके, आता अपोजिट अँगल्स, सम्मुख कोण म्हणतो आपण, चौकोनाचे सम्मुख कोण. अपोजिट अँगल्स, अँगल ए अँड अँगल सी आर अपोजिट अँगल्स. मग अपोजिट अँगल्स म्हणजे नक्की काय,
तर देअर इंटेरियर पार्ट्स आर सेम. जर आपण इथे अँगल जर घेतला, हा अँगल असेल, हा इकडं अँगल असेल, हा जो कॉमन पार्ट आहे, हा एवढा पार्ट त्यांचा तो सेम असतो. दिस अँगल्स आर कॉल्ड अपोजिट अँगल्स. त्यांचा व्हर्टेक्स वेगळा आहे. त्यांचा व्हर्टेक्स वेगळा आहे. व्हर्टेक्स म्हणजे काय? द पॉईंट बिटवीन द टू रेज इज कॉल्ड ॲज द व्हर्टेक्स. याचा अँगल BADचा व्हर्टेक्स आहे A, अँगल BCDचा व्हर्टेक्स आहे C. ओके, ते वेगवेगळे आहेत, बरोबर. AD आणि BC ह्या दोन बाजू अपोजिट आहेत एकमेकांच्या, आणि AB आणि CD या दोन बाजू एकमेकांच्या अपोजिट आहेत. व्हर्टेक्स सुद्धा वेगवेगळे आहेत. सच अँगल्स आर कॉल्ड ॲज अपोजिट अँगल्स. किंवा आपण पाहायचं समोरासमोर, ह्याच्यासमोर हा आहे, ह्याच्यासमोर हा आहे, म्हणून त्याला म्हणायचं अपोजिट अँगल. अँगल बीच्या समोर अँगल D आहे, म्हणून त्याला म्हणायचं अपोजिट अँगल. अपोजिट अँगलच्यात फक्त दोनच पेअर असतात. किती असतात? दोनच पेअर असतात. ओके, आता आपल्याला पाहिजे चौकोनाचे कर्ण म्हणजे हायपोटेनियस ऑफ क्वाड्रिलॅटर. हायपोटेनियस ऑफ क्वाड्रिलॅटर. द सेगमेंट जॉईन्स द अपोजिट व्हर्टेक्स. द सेगमेंट विच जॉईन्स द अपोजिट व्हर्टेक्स. अपोजिट म्हणजे अपोजिट, एकमेकाच्या समोरचे. व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू. द सेगमेंट विच जॉईन्स द अपोजिट व्हर्टेक्स ऑफ द क्वाड्रिलॅटर आर कॉल्ड ॲज हायपोटेनियस. मग हा एक हायपोटेनियस झाला. हायपोटेनियस BD आणि AC. कर्ण म्हणतो आपण त्याला. चौकोनाचे दोन कर्ण झाले. ओके, पहा आता कर्ण समजलं. आता पुढे जाऊयात. स्वाध्यायाचा विचार करायचा आपल्याला, बरोबर. स्वाध्याय दिलाय, त्याचा विचार करू. चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्याली, बरोबर. सम्मुख बाजूंच्या म्हणजे अपोजिट साईड्स. साईड बाजू DG आणि बाजू DG आणि बाजू DGची अपोजिट साईड कोणती असणार आहे? DGची अपोजिट साईड पहा, बाजू EF. साईड DG, साईड EF. EF is the opposite side of DG. EF is the opposite side of DG. Second one, बाजू DE आणि बाजू DE आणि बाजू DE ची बाजू कोणती अपोजिट असणार आहे? GF. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 2, चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या जोड्याली म्हणजे ॲडजस्टंट साईड्स. बाजू DE आणि बाजू DE ची ॲडजस्टंट साईड कोणती आली? दोन आल्या. बाजू DG ची DG आणि आणखी EF, बरोबर. DE ची DG आली. DE ची DG. सुरुवातीचंच फक्त व्हर्टेक्स विचारात घ्यायचं. बाजू EF ची कोणती आली? बाजू ED आली. बाजू FG ची कोणती आली? बाजू FE आली. आणि बाजू GD ची कोणती आली? बाजू GF आली. दॅट मीन्स साईड DE अँड साईड DG आर ॲडजस्टंट. साईड EF and side ED are adjacent. Side FG and side FE are adjacent. Side GD and side GF are adjacent. आता we have to write adjacent angles. ह्याच्याच adjacent angle ह्याचे लगतचे. अँगल D and अँगल कोणताही घेऊ शकतो आपण. अँगल E घेऊ शकतो, अँगल G घेऊ शकतो. सेकंड वन, अँगल E and अँगल F घ्या किंवा अँगल D घ्या, चालेल. अँगल F अँड अँगल E घ्या किंवा अँगल G घ्या, चालेल. आणि फोर्थ वन, अँगल G अँड अँगल Gचा D घ्या किंवा F घ्या, कोणताही अँगल चालेल, हरकत नाही. हे तुमच्या मनावरती आहे, फक्त तो ॲडजस्टंट आहेच. ओके. आणि आता चौकोनाच्या सम्मुख कोणाच्या जोडायली म्हणजे राईट द अपोजिट अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटर. मग अपोजिट अँगल्स काय? अँगल Dचा अँगल F, अँगल Dचा अँगल D अँड अँगल F, आणि सेकंड वन पेअर इज अँगल E अँड अँगल G. दीज टू पेअर्स आर द पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स. ओके. तर आजच्या ह्या सेतूमध्ये अभ्यासामध्ये आपल्याला हा एवढा भाग होता, आपण आज कंप्लीट केलेला आहे. जर काही कोणाला शंका असेल तर डायरेक्ट मला विचारत जा. टिल देन, बाय.